विचार करा, सकाळी उठल्यानंतर बाल्कनीमध्ये आला आहात, 500 फुटापर्यंतचा गार्डनचा व्ह्यू आणि सह्याद्री हिलचा व्ह्यू मिळत असेल तर तुमची दिवसाची सुरुवात किती छान होऊन जाईल. आणि याच्यावरती अजून एक प्लस पॉईंट म्हणजे जर का लोकेशन अतिशय बेस्ट असेल तर किती छान होऊन जाईल. चला अशा एका प्रोजेक्टची आपण माहिती घेऊ आज. हॅलो, नमस्ते. मी आकाश भगवते पाटील आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत के रहेजा कॉपच्या अतिशय ब्युटिफुल अशा बानेर अनेक्स मधल्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेण्यासाठी आला आहोत. चला प्रोजेक्टची माहिती घेऊ. प्रोजेक्टचं नाव आहे के रहेजा विस्टाज. बिल्डरच्या लेगसी संदर्भात किंवा बिल्डरच्या एक्सपिरियन्स संदर्भात बोलायचं झालं तर बिल्डर गेल्या 7 वर्षापासून कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. मल्टिपल सेगमेंटमध्ये त्यांचं काम चालतं. कमर्शियल लीजमध्ये अतिशय मोठं नाव आहे यांचं. जवळजवळ 60 मिलियन स्क्वेअर फूटचं कमर्शियल लीज केलेलं आहे. तुम्ही जर का शॉपर्स स्टॉप्स या रिटेल चेन संदर्भात तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या लक्षात येईल, शॉपर्स स्टॉप्स जी कंपनी आहे ते ओन करतात. त्यांचं लिजिंग पार्ट इतका स्ट्रॉंग आहे, त्याच्यातून मिळणारा रेव्हेन्यू इतका स्ट्रॉंग आहे की त्यांना बाहेरच्या फंडिंगची गरज पडत नाही. बरेचसे मल्टिपल जे कन्स्ट्रक्शनमधले जे हॉटेल इंडस्ट्रीमधले जे नावं आहेत, जसं JW मॅरियट असेल किंवा इन ऑर्बिटसारखा मॉल असेल, हे स्वतः ते ओन करतात. इतकी स्ट्रॉंग आणि कॅशलिस्ट असणारी ही कंपनी आहे. चला या ब्युटिफुल अशा प्रोजेक्टचं एलिव्हेशन समजून घेऊ. प्रोजेक्टचं एलिव्हेशन बघाल तर प्रोजेक्टचं एलिव्हेशन अतिशय ब्युटिफुल असं एलिव्हेशन दिसेल आपल्याला. न्यू क्लासिकल थीममध्ये हा प्रोजेक्ट बनतोय. बँग ऑन 100 मीटरच्या 100 फुटाचा जो रोड आहे त्याला कनेक्टेड असा हा प्रोजेक्ट असेल. समोर याच्या जवळजवळ 43 हाय एंड कमर्शियल्स असतील जे कंपनी स्वतः ओन करेल आणि लीजवरती देईल. त्याच्यामुळे इथे येणारा जो टेनंट आहे तो यांच्या मर्जीचाच असेल. 7.5 एकरामध्ये आपल्याला 7 हायराईज टॉवर्स दिसत आहेत. बिल्डिंगचं इलेव्हेशन किंवा बिल्डिंगचा जो काही व्ह्यू असेल तो व्ह्यू आपल्याला सी शेपमध्ये बिल्डिंगचं इलेव्हेशन असेल. बिल्डिंगमध्ये आपल्याला 28,000 स्क्वेअर फूटचं क्लब हाऊस दिलेलं आहे. एक क्लब हाऊस आपल्याला बिल्डिंगच्या आतमध्ये मिळेल. एक क्लब हाऊस आपल्याला सह्याद्री हिल्सच्या बाजूला जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये मिळेल. याच्यामध्ये जवळजवळ 40 टाईपच्या अम्युनिटीज आपल्याला मिळतील. अम्युनिटीज या 3 लेवलला आपल्याला डिस्ट्रीब्यूट केलेल्या दिसतील. एक आपल्याला ग्राउंड लेवलला अवेलेबिलिटीज आहेत, एक पोडियम लेवलला आहेत आणि एक रूफटॉप लेवलला आपल्याला अम्युनिटीज दिलेल्या आहेत. या बिल्डिंगचा अजून एक चांगला युनिक पॉईंट असा की याचं जे इलेव्हेशन आहे ते सी शेपमध्ये आहे. याच्या ज्या बॅकसाईडचा जो तुम्ही फ्लॅट घेत असाल तर तुम्हाला लाईफटाईम सह्याद्री हिलचा व्ह्यू मिळेल. आणि जर का तुम्ही अम्युनिटीचा व्ह्यू घेत असाल तर तुम्हाला अम्युनिटीचा व्ह्यू लाईफटाईम मिळेल. 2 बिल्डिंगच्या मध्ये जे डिस्टन्स आहे ते 500 फुटाचं डिस्टन्स आहे. त्यामुळे आजकाल आपण बघू की आपल्या समोरच्या बिल्डिंगचा जो इमिजिएटली जो आपल्याला व्ह्यू येतो किंवा आपली बाल्कनी आणि समोरची जी बाल्कनी इमिजिएटली असते, प्रायव्हसीचा इश्यू येतो. तो इथं इश्यू आपल्याला येणार नाही का तर 2 बिल्डिंगच्या मध्ये जवळजवळ 500 फुटाचा डिस्टन्स आहे आणि तुमचा व्ह्यू आहे तो 500 फुटाचा व्ह्यू आहे तो अनडिस्टर्ब असा व्ह्यू असेल. टोटल व्ह्यू असेल तो तुमचा हा गार्डन किंवा अम्युनिटीजचा व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. टोटल प्रोजेक्टचा जर का आपण थीम बघितली तर ती न्यू क्लासिकल थीम आहे. अगदी ग्रीस बेस थीम म्हणू शकतो. अगदीच उंच राऊंडेड पिलर्स आणि जर का तुम्ही समोरचा जर का पार्ट बघाल तर तुम्हाला अतिशय ब्युटिफुल असा पार्ट दिसेल. बिल्डिंग बनल्यानंतर ही बिल्डिंग अतिशय सुंदर बिल्डिंग दिसेल आणि या एरियामधली ही एक अतिशय बेस्ट बिल्डिंग तुम्हाला पुढच्या काळामध्ये जाणवेल. प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या व्हेरियंट संदर्भात बोलायचं झालं तर इथे 2 BHK, मोठे 2 BHK, 3 BHK, 3.5 BHK, 3 BHK डुप्लेक्स आणि 4 BHK असे मल्टिपल ऑप्शन्स आपल्याला मिळतील. इकडे जी प्राईस आहे ती 89 लाख ऑनवर्ड्स आपल्याला इकडे प्राईस मिळेल. याचं जे ऑफिशियल पोझिशन आहे ते जून 2031चं आहे, पण याचं जे बिल्डर कमिटमेंट असेल ते असेल डिसेंबर 2029चं. या ब्युटिफुल अशा प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटी संदर्भात बोलायचं झालं तर प्रोजेक्ट अगदीच 100 फुटाच्या रोडला कनेक्टेड आहे. याचे जे फ्रंटेज असेल तर 100 फुटाच्या रोडला कनेक्टेड असेल, जो पुढे जाऊन म्हाळुंगे हायटेक सिटीला कनेक्ट करतो. इथून साधारणतः 3-3.5 किलोमीटरवरती आपला नॅशनल हायवे येतो जो मर्सिडीज बेंचच्या इथे कनेक्ट करतो. याच्या आजूबाजूला स्कूलच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदीच 300-400 मीटरवरती आपल्याला दिल्ली पब्लिक स्कूल आहे.
ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल समोरच आहे, जे VTPमध्ये येतं. साधारणतः वेबगर्ल इंटरनॅशनल स्कूल 3-3.5 किलोमीटरवरती येतं. फेज 1मध्ये जाल तर आपल्याला ब्लू रिच इंटरनॅशनल स्कूल असेल, महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल असतील, एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल असेल, हे सगळे स्कूल्स आजूबाजूला आहेत. IT कंपनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदीच बाणेर 3-3.5 किलोमीटरवरती बाणेर हायस्ट्रीटवरती IT कंपनीज आहेत. फेज 1मध्ये, फेज 2, फेज 3मध्ये IT कंपनीज आहेत. याची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आणि बेस्ट असेल. मेट्रोच्या कनेक्टिव्हिटी संदर्भात बोलायचं झालं तर फेज 1मध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे त्याचाही तुम्ही यूज करू शकता. इथून 3-3.5 किलोमीटरवरती बालेवाडी स्टेडियमचे इथलं जे मेट्रो स्टेशन आहे ते तुम्ही यूज करू शकता. हॉस्पिटलच्या बाबतीत बोलायचं झालं तर 3-3.5 किलोमीटरवरती आपल्याला मणिपाल हॉस्पिटल आहे किंवा पुढे ज्युपिटर हॉस्पिटल आहे. इकडे आपल्याला बघाल तर इकडे अजून एक मोठं फेज 1मध्ये हॉस्पिटल येतं. सॅम्पल फ्लॅटचा टूर करण्या अगोदर आपण एक अतिशय चांगली अशी जी बिल्डरच्या बाबतीतली गोष्ट समजून घ्यायचं झालं तर बिल्डरने इंटरनल आणि आउटर जे काही मटेरियल यूज केलेलं आहे त्याचा एक डिस्प्ले इथे दिलेला आहे. तो डिस्प्ले आपण इथे बघून घेऊ की कोणत्या टाईपचे मटेरियल ते यूज करतायत. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे बिल्डरची एक जो ट्रस्ट असतो किंवा बिल्डरची मटेरियल यूज करण्याची जी पद्धत आहे, जी क्वालिटी आहे ती आपल्याला कळते आणि त्यांचा एक कॉन्फिडन्स आपल्याला लक्षात येतो. या बघून घेऊ. या ब्युटिफुल अशा प्रोजेक्टमध्ये 2+2चे ऑप्शन्स आहेत जे 4.5 BHK किंवा 3.5 BHK मध्ये कन्वर्ट होतात. आत्ता आपण बघतोय 1530 स्क्वेअर फूटचा हा 3.5 BHK अतिशय सुंदर असा 3.5 BHK. चला याचा टूर करू. फ्लॅटच्या बाहेर आपल्याला हा सेफ्टीचा पॉईंट दिलेला आहे. इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही एक छानशी आणि मोठी अशी लॉबी क्रिएट होते. हा 3.5 BHK 2+2 असल्यामुळे आपल्याला बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये अवेलेबल आहे. या बाजूला आल्यानंतर आपल्याला ही एक छोटीशी एक बेडरूम टाईप एरिया क्रिएट होतो, जो तुम्ही स्टडी रूमसाठी किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होमसाठी हा स्पेस युटिलाइज करू शकता. इथून चालू होतो आपला हा ग्रँड असा लिव्हिंग आणि डायनिंगचा एरिया. बघू शकता किती स्पेशियस आहे. म्हणजे इकडे हा एरिया जर बघाल, इकडे आपल्याला हा सेपरेट आपला लिव्हिंगचा एरिया बनवू शकता. इकडे हा टीव्हीचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. याच्याच बाजूला आपल्याला हा डायनिंगचा स्पेस बघू शकता. किती स्पेशियस दिसतो आपल्याला. म्हणजे हा जो स्क्वेअर आपण बघितला तो इतका मोठा दिसतो आपल्याला. इकडे काही एरिया जो आहे, इकडे काही एरिया आपल्याला हा इकडे तुम्ही युटिलाइज करू शकता. आत्ता त्यांनी असा डिझाईन केलेला आहे, तुम्ही असाच डिझाईन करू शकता. इकडे बघाल तर इकडे सुद्धा हा एक एरिया क्रिएट होतो. म्हणजे या एरियामध्ये सुद्धा बरंचसं काही करण्यासारखं आहे. तुम्हाला हवं तसं हा हॉल आणि डायनिंगचा एरिया तुम्ही डिझाईन करू शकता. आत्ता बिल्डरने अतिशय छान असा डिझाईन केलेला आहे. यालाच अटॅच्ड आपल्याला हॉलला ही छानशी एक बाल्कनी मिळेल. ही बाल्कनी आपल्याला कंटिन्यू रनिंगमध्ये बाल्कनी असेल, जी पुढे कनेक्ट करते आपल्याला डायनिंग एरियाला. तुम्ही डायनिंगच्या एरियामधून सुद्धा याला एंट्री घेऊ शकता आणि हॉलच्या एरियामधून सुद्धा एंट्री घेऊ शकता. डायनिंगच्याच एरियाच्या बाजूला आपल्याला हे असं ब्युटिफुल हे किचन मिळत आहे. किचन बघाल तर किचन हे आहे पॅरलल प्लॅटफॉर्मवरती दिलेलं आहे आपल्याला. किचन अगदीच वेल डिझाईन करू शकता. हा जो स्पेस आहे, आता या स्पेसमध्ये आपल्याला जे बिल्डरने जे मटेरियल यूज केलेलं आहे तसंच तुम्ही इकडे फ्रीजसाठीचा तुमचा एरिया क्रिएट करू शकता. एलशेपमध्ये अतिशय सुंदर असं हे किचनचा पार्ट दिलेला आहे. इकडे ड्राय बाल्कनीचा एरिया दिलेला आहे. सिंक इकडे आहे. इकडे तुम्ही वॉशिंग मशीनची प्रोव्हिजन करू शकता. कॉम्पॅक्ट पण अतिशय छान असं हे किचन आपलं तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला हवं तसं याच्यामध्ये तुम्ही डिझाईन करू शकता. फ्लॅट जसं सुरुवातीलाच म्हणलं की बटरफ्लाय कन्सेप्टवरती डिझाईन केलेला आहे. तर इकडे आपल्याला जो एक बेडरूमचा पार्ट येतो, आता ही बेडरूम तुम्ही बघाल तर ही अगदीच मोठी बेडरूम आहे. 2 बेडरूमची मिळून एक बेडरूम झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती स्पेशियस आहे. म्हणजे हा एरिया म्हणजे
हा अख्खा एरिया एका बेडरूमचा पार्ट होता, जिकडे तुम्ही अगेन एक तुमचं सिटिंग एरिया बनवू शकता. इकडे टीव्हीचा पॉईंट दिलेला आहे. तुम्हाला इकडे स्टडीसाठीचा काही तुम्हाला प्रोव्हिजन बनवायचे ती बनवू शकता. यालाच अटॅच असणारी ही मोठीच्या मोठी विंडो. आता विंडोमध्ये बघाल तर विंडोमधून तुम्हाला बाहेरचा व्ह्यू कसा दिसतोय बघा. बाहेरचा व्ह्यू आहे तो एकदमच गार्डन फेसिंग किंवा तुमचा हिल फेसिंग असेल. इथे बेडरूम मध्ये बघाल तर बेडची पोझिशन इथे आत्ता दिलेली आहे ती किंग साईजचा बेड दिलेला आहे. किंग साईजचा बेड दिल्यानंतरही आपल्याला हा जो स्पेस आहे, इकडे आहे स्पेस किंवा त्या बाजूला स्पेस बघाल तर तो स्पेस अवेलेबल आहे चांगला. मध्ये बघाल तर मध्येही चांगला स्पेस अवेलेबल आहे. इकडेच एक वॉशरूम होतं, ते वॉशरूम जाऊन आपल्याला इकडे हा वॉकिंग वॉर्डरोबचा जो स्पेस मिळतोय तो स्पेस बघू शकता. इकडे काही कपडे आपल्याला दिसत आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याची डेप्थ लक्षात येईल. आणि जी साईज आहे ती इथून ते इथंपर्यंत तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोबची साईज मिळते. यालाच अटॅच्ड आपल्याला हे अतिशय ब्युटिफुल असं वॉशरूम मिळतंय अटॅच. तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग किंवा याची जी मटेरियल क्वालिटी आहे, टाईल्सची क्वालिटी आहे ती किती ब्युटिफुल आणि किती प्रीमियम क्वालिटीचं हे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे. इकडे फ्लॅटमध्ये बघाल तर आपल्याला फ्लॅटमध्ये जवळजवळ 3 बाल्कनीज मिळत आहेत. हा एक जो मास्टर बेडरूमचा पार्ट आहे यालाही अटॅच ही बाल्कनी आहे. बाल्कनीची साईज बघू शकता अगदी डिसेंट आहे. आणि जो या अख्ख्या प्रोजेक्टचा जो थीम आहे तो न्यू क्लासिकल थीम असल्यामुळे आपल्याला इकडे काचेचं रेलिंग न देता, म्हणजे कुठल्याही आपल्या बाल्कनीला काचेचं रेलिंग दिसणार नाही. आपल्याला जे रेलिंग दिसेल ते सगळं असं स्टीलचं दिसेल. त्याच्यामुळे याचा जो थीम आहे किंवा याचा जो लुक आहे तो अतिशय न्यू क्लासिकल टाईपमध्ये राहील आणि तुम्हाला दिसणार नाही, तो अतिशय छान दिसेल. फ्लॅटमधले ते जे 2 बेडरूम्स आहेत ते 2 बेडरूम या साईडला मिळतील आपल्याला. इकडे आल्यानंतर आपल्याला हा बघा तर इकडे हा जो पार्ट आहे माझ्या लेफ्ट हँड साईडला तो आपल्याला कॉमन वॉशरूमचा पार्ट मिळेल. कॉमन वॉशरूम बघू शकता. कॉमन वॉशरूमची जी साईज आहे ती अतिशय डिसेंट आहे. क्वालिटी बघू शकता. क्वालिटीची जी एकदम प्रीमियमनेस आपल्याला जाणवेल. इथून चालू होते आपली ही चाइल्ड बेडरूम. चाइल्ड बेडरूम बघू शकता. चाइल्ड बेडरूम स्पेशियस आहे, म्हणजे इतका मोठा बेड दिल्यानंतरही माझ्या या साईडला त्या साईडला बराचसा चांगला मुवमेंटसाठीचा स्पेस अवेलेबल आहे. तिकडे बघाल तर तिकडे इतकं मोठं वॉर्डरोबचा स्पेस दिल्यानंतरही आपल्याला या रूममध्ये डिसेंट स्पेस अवेलेबल आहे. याची जी ग्लास असेल ती फुल ग्लास असेल. हा जो खालचा जो पार्ट आहे तो सेफ्टी पर्पजने आपला फिक्स असेल. वरचा पार्ट जो आहे तो मुवमेंट करेल. इकडे बघाल तर आत्ता इथे अतिशय चांगले लाईट व्हेंटिलेशन दिसेल आपल्याला. इकडे एक छोटासा स्टडी टेबल टाईप प्रोव्हिजन केलेला आहे, तो दिल्यानंतरही इथे चांगला स्पेस आपल्याला अवेलेबल आहे. आता पाहू आपली थर्ड बेडरूम. आतमध्ये आल्यानंतर बघू शकता की माझ्या लेफ्ट हँड साईडला आपली ही अटॅच वॉशरूम असेल. वॉशरूम बघू शकता. वॉशरूम अगदीच प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल यूज केलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे वॉशरूम आपल्याला मिळेल. ही आपली थर्ड बेडरूम. थर्ड बेडरूम बघू शकता. अगदी ही सुद्धा स्पेसेस मिळेल आपल्याला. इतका मोठा बेड दिल्यानंतर माझ्या त्या साईडला ही स्पेस अवेलेबल आहे मुवमेंटसाठी. या बाजूला ही आहे. इकडे एक टेबल ही आपल्याला दिसतोय. यालाच आपल्याला इकडे हा वॉर्डरोबचा स्पेसही मिळेल. इतका मोठा वॉर्डरोबचा स्पेस दिल्यानंतरही आपल्याला या बेडरूममध्ये बघाल चांगली स्पेस अवेलेबल आहे. त्यालाच अटॅच्ड, म्हणजे बेडरूमलाच अटॅच्ड आपल्याला ही कनेक्टेड बाल्कनी मिळते. अगेन न्यू क्लासिकल थीममध्ये याचं रेलिंग असेल. अतिशय ब्युटिफुल अशी ही बाल्कनी आहे. आत्ता आपण पाहिला 1530 स्क्वेअर फूटचा अतिशय ब्युटिफुल असा 3.5 BHKचा हा फ्लॅट, ज्याची कोटिंग प्राइस आहे 2,10,00,000 रुपये, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 कवर्ड कार पार्किंग मिळतील. हा प्रोजेक्ट जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही साईट व्हिजिटसाठी खाली दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर तुम्ही आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा. या टाईपचे जर का तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.